दरम्यान ईव्हीएम हॅक करता येतं असं महादेव जानकर यांनी म्हटलंय। मी इंजिनियर असून मला माहिती असल्याचं जानकरांनी म्हटलंय। तर ईव्हीएम हॅक करता येतं हे सिद्ध करून दाखवावं असं आव्हान दानवेंनी दिलंय। ईव्हीएम हॅक करता येतं। आय एम ऑल्सो द इंजिनियर, आय नो दॅट। ईव्हीएम हॅक करता येतं, सर्व हॅक करता येतं, प्लेन हॅक करता येतं, फ्लॅग हँकर हॅक करता येतं, हे करता येत नाही का? त्यामुळं लोकशाही जर जिवंतच ठेवायची असेल तर त्यांनी काय करावं, बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी। आम्ही त्यांचं स्वागत करू, केंद्राचं आणि राज्य सरकारचं। पण ज्या वेळेस भाजप ज्या राज्यात जिंकन त्या ठिकाणी मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी सतत आपलं अपयश झाकण्यासाठी कोणाच्या तरी माथ्यावर खापर फोडावं आणि म्हणून त्यांनी चालवलेला हा प्रयोग आहे। या ईव्हीएमच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते। सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्पष्टपणानं सांगितलं की ज्याला कोणाला हा ईव्हीएम हॅक करता येत असेल त्यांनी ते करून दाखवा। पण याच्यापेक्षा जर ज्या मंडळीला किंवा ज्या आमदाराला किंवा ज्या नेतृत्वाला ईव्हीएमबद्दल आक्षेप आहे त्यांनी ईव्हीएमचं एक डेमॉन्स्ट्रेशन ठेवलं पाहिजे, एखाद्या हॉलमध्ये प्रदर्शन ठेवलं पाहिजे आणि ज्यांना कोणाला वाटतं की आम्ही हॅक करून दाखवतो हे त्या पब्लिकली त्यांनी हॅक करून दाखवलं पाहिजे। पब्लिकली हॅक करून दाखवायला ते तयार नाही। ईव्हीएम मशीन सरकार द्यायला तयार आहे।